समावेशक शिक्षण या अंतर्गत आपण समावेशक शिक्षणाची संकल्पना समजून घेत आहोत। तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण समावेशक शिक्षणाचा अर्थ पाहिलेला आहे। या व्हिडिओत आपण समावेशक शिक्षणाच्या व्याख्या, समावेशक शिक्षणात कोणत्या बाबींचा समावेश असतो आणि समावेशक शाळेची रचना हे समजून घेणार आहोत। तर अर्थ समजून घेत असताना 3 महत्त्वाचे मुद्दे आपल्या लक्षात आलेले आहे आणि ते म्हणजे सर्वांना सहभागी करून घेणारं शिक्षण म्हणजे समावेशक शिक्षण। समावेशक शिक्षण म्हणजे शिक्षण प्रवाहात सर्वांचा समावेश। आणि तिसरा मुद्दा, शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी वेगवेगळ्या मार्गांनी पद्धतींनी उपलब्ध करून देणे म्हणजे समावेशक शिक्षण। हे आपण अर्थ पाहत असताना 3 प्रमुख मुद्दे पाहिलेले आहेत। आता आपण वेगवेगळ्या शिक्षण तज्ञांच्या व्याख्या विचारात घेऊ। तर पहिली जी व्याख्या आहे ती बूथ या शिक्षण तज्ञांची आहे। तर यांच्या मते समावेशक शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे ज्यात शिक्षणापासून वंचितता कमी करण्यासाठी अध्ययनातील संस्कृती आणि समुदाय यांचा सहभाग वाढवून सर्व अध्ययनार्थींच्या विभिन्न गरजा जाणणे व त्यावर कृती करणे होय। अर्थपूर्ण अशी ही व्याख्या आहे। आणि यामध्ये बूथ यांनी काय म्हटलेलं आहे तर समावेशक शिक्षणाला एक प्रक्रिया म्हटलं आहे। कशाची प्रक्रिया की शिक्षणापासून वंचितता कमी करण्याची। आणि कोणाची वंचितता तर ज्या संस्कृती जे समुदाय हे अध्ययनापासून दूर आहेत। मग संस्कृती कोणत्या आहेत तर ग्रामीण संस्कृती, शहरी संस्कृती या संस्कृती आहेत। आणि मग ग्रामीण संस्कृतीतली जी मुलं आहेत तर त्यांना अध्ययनाच्या बाबतीमध्ये काही त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही आणि म्हणून ते अध्ययनापासून दूर असतात। तर अशांची वंचितता कमी करून त्यांचा अध्ययनातला सहभाग हा वाढवला पाहिजे। आणि समुदाय, समुदाय म्हणजे कोणते तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके आणि विमुक्त जाती असे हे समुदाय आहेत की जे शिक्षणापासून वंचित आहेत। तर या सर्वांचा सहभाग अध्ययनामध्ये वाढवला पाहिजे आणि त्यांच्या गरजा जाणून घेतल्या पाहिजे आणि फक्त जाणून घ्यायच्या नाही तर त्यावर कृती केली पाहिजे, अशी अर्थपूर्ण ही व्याख्या आहे। समावेशक शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे ज्यात शिक्षणापासून वंचितता कमी करण्यासाठी अध्ययनातील संस्कृती आणि समुदाय यांचा सहभाग वाढवून सर्व अध्ययनार्थींच्या विभिन्न गरजा जाणणे व त्यावर कृती करणे होय। या प्रकारे बूथ यांची व्याख्या आहे। इन्क्लुसिव्ह एज्युकेशन ॲज ए प्रोसेस ऑफ ॲड्रेसिंग अँड रिस्पॉन्डिंग टू द डायव्हर्सिटी ऑफ नीड ऑफ ऑल लर्नर्स थ्रू increasing participation in learning, culture and communities and reducing exclusion within and from education, अशी अर्थपूर्ण व्याख्या ही आहे बूथ यांची। पुढची जी व्याख्या आहे ही दकार वर्ल्ड एज्युकेशन फोरम यांची व्याख्या आहे। या व्याख्येतही विशेष बालके कोणती या सगळ्यांचा खोलवर विचार केलेला आहे। यामध्ये असं म्हटलेलं आहे की शाळेत सर्व बालकांचे त्यांच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, भाषिक किंवा अन्य स्थिती लक्षात न घेता समावेशन करणे म्हणजे समावेशक शिक्षण। यात अक्षमता असलेली बालके, प्रतिभाशाली बालके, रस्त्यावरील आणि बालकामगार बालके, दूरवरच्या प्रदेशातील आणि भटके लोक, भाषिक, वंशिक किंवा सांस्कृतिक अल्पसंख्याक आणि अन्य वंचित बालके किंवा दूर अंतरावरील प्रदेश वा गटातील बालके अशा सर्वांचा समावेश या शिक्षणात होतो। समावेशक शिक्षणाची ही एक अर्थपूर्ण व्याख्या आहे की विशेष बालके कोणते याचा या ठिकाणी विचार केलेला आहे की शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, भाषिक यापैकी कोणताही भेदभाव न करता या
सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षणामध्ये समावेश करून घेतला पाहिजे. मग यामध्ये अक्षमता असलेली बालकं, तसेच प्रतिभाशाली बालके, जे शिक्षणापासून वंचित आहेत असे रस्त्यावरील बालके की ज्यांना निवारा नाही, बालकामगार बालके, दूर प्रदेशातले लोक, भटके लोक, ह्या सगळ्यांचा यामध्ये समावेश केलेला आहे. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन मीन्स that school should accommodate all children regardless of their physical, intellectual, social, emotional, linguistic or other condition. These should include disabled and gifted children, street and working children, children from remote and nomadic population, children from linguistic, ethnic and culturally minorities, and children from other disadvantages or marginalized areas or group. तर या सगळ्यांचा विशेष मुलांचा समावेश करून आणि ही व्याख्या तयार केलेली आहे की या सर्व मुलांचा समावेश हा समावेशक शिक्षणामध्ये असला पाहिजे. पुढची जी व्याख्या आहे तर ही लॅरेमॅन यांची आहे. तर यांनी असं म्हटलेलं आहे की समावेशक शिक्षण म्हणजे शाळेच्या सर्व बाजूंमध्ये विभिन्न क्षमता असलेल्या बालकांचा पूर्णपणे समावेश, ज्यात अन्य बालकांना पायाभूत सुविधा व आनंद वाटेल, ज्यात सर्व बालकांच्या गरजांना नियमित शाळेत व वर्गखोलीत खरोखर स्वीकारले जाईल आणि त्यांच्या भिन्नतेचा बोलबाला व महत्त्व जाणणे. तर यामध्ये की समावेशक शिक्षणामध्ये काय हवं आहे तर ज्याही मुलांमध्ये विभिन्न क्षमता आहे म्हणजे जे विशेष विद्यार्थी आहे तर त्यांचा समावेश झाला पाहिजे. आणखी काय झालं पाहिजे तर या मुलांना पायाभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. म्हणजे जसं की पायाने अपंग असेल तर त्याला व्हीलचेअरची आवश्यकता असेल तर तशी दिल्या गेली पाहिजे. शाळांमध्ये त्यांच्यासाठी रॅम्प तयार केले गेले पाहिजे. तर या ज्या पायाभूत सुविधा आहेत तर या बालकांना मिळाल्या पाहिजे, त्यातून त्यांना आनंद वाटायला पाहिजे आणि त्यांच्या गरजा या शाळेत पूर्ण झाल्या पाहिजे, त्यांना खरोखर स्वीकारलं गेलं पाहिजे आणि बोलबाला याचा अर्थ नष्ट झाली पाहिजे की याच्यातून भिन्नता ही नष्ट झाली पाहिजे. तर अशी ही व्याख्या आहे की यामध्ये की त्यांच्या गरजा पूर्ण केल्या गेल्या पाहिजे यावर भर दिलेला आहे. त्यांना पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे हे यामध्ये अपेक्षित आहे. समावेशक शिक्षण म्हणजे शाळेच्या सर्व बाजूंमध्ये विभिन्न क्षमता असलेल्या बालकांचा पूर्णपणे समावेश, ज्यात अन्य बालकांना पायाभूत सुविधा व आनंद वाटेल, ज्यात सर्व बालकांच्या गरजांना नियमित शाळेत व वर्गखोलीत खरोखर स्वीकारले जाईल आणि त्यांच्यातील भिन्नता नष्ट होईल, हे महत्त्व जाणून घेणं म्हणजे समावेशक शिक्षण. Inclusion means full inclusion of children with diverse abilities in all aspects of schooling that other children are able to access and enjoy. It involves regular school and classroom genuinely adapting and changing to meet the need of all children as well as celebrating and valuing differences. तर या प्रकारे ही व्याख्या तयार केलेली आहे. पुढची जी व्याख्या आहे ही युनेस्को यांनी तयार केलेली आहे की अंतर आणि अडथळ्यामुळे जी असुरक्षित आहेत अशी बालके, युवक व प्रौढ यांच्या अध्ययनाच्या गरजा शोधून जाणून घेणे असा हा विकासाचा उपागम आहे. म्हणजे यांनी समावेशक शिक्षणामध्ये काय म्हटलेलं आहे की जी बालक, युवक, प्रौढ हे अंतर आणि अडथळ्यामुळे असुरक्षित आहे. अंतर म्हणजे काय की ते दुर्गम भागामध्ये राहत असतील, डोंगराळ भागात राहत असतील, दूर अंतरावर असतील तर त्यामुळे हे अध्ययनापासून दूर आहे. आणि इतर जे अडथळे आहेत की जसं भाषिक अडथळा, दूर अंतरावर राहिल्यामुळेचा अडथळा, गरिबी, अनाथ असणं, असे अनेक अडथळे जे आहेत तर या अडथळ्यांमुळे जे अध्ययनापासून दूर आहेत तर त्यांच्या नेमक्या गरजा कोणत्या आहे ह्या शोधून घ्यायच्या
तर याला समावेशकता असं म्हटलं जातं. की या प्रकारची व्याख्या आहे की अंतर आणि अडथळ्यामुळे जी असुरक्षित आहे अशी बालके, युवक व प्रौढ यांच्या अध्ययन गरजा शोधून जाणून घेणे असा हा विकासात्मक उपागम म्हणजे समावेशकता होय. Inclusion as a developmental approach that seek to address the learning need of all children, youth, and adults with a specific focus on those who are vulnerable to marginalized and exclusion. या प्रकारे ही व्याख्या केलेली आहे. या सर्व व्याख्या जर आपण विचारामध्ये घेतल्या तर समावेशक शिक्षणामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे, तर एक म्हणजे की प्रत्येक बालकाचा सामान्य शिक्षणात राहून शिक्षण घेण्याचा हक्क असून बालक त्याच्या क्षमता समृद्धीपर्यंत शिकू शकते. हे आपल्या लक्षात आलेलं आहे की शिक्षण जे घ्यायचं आहे तर अपंग आहे म्हणून विशेष शाळेमध्ये गेलं पाहिजे असं नाही, तर यांनाही सामान्य शाळेमध्ये येण्याचा हक्क आहे आणि ते त्याच्या क्षमता समृद्धीपर्यंत शिकू शकतं. दुसरं बाब लक्षात आली आपल्या की प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता, आवड, अभियोग्यता, क्षमता पूर्ण वेगळ्या असतात. प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार शिक्षणाची संधी मिळणं हे गरजेचं आहे. व्यक्तिभिन्नता आहे, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात, पण तरीसुद्धा त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणाची संधीही मिळाली पाहिजे. त्यानंतर तिसरा मुद्दा कोणता पाहिला की शाळेत कार्यक्रम व रचना करताना सर्व मुलांचा विचार केला गेला पाहिजे. की साधा प्रार्थनेचा जर उपक्रम आहे, सगळे मुलं रांगेमध्ये उभे राहत आहेत, तर अपंग मुलांना वर्गामध्ये बसवून ठेवलं जातं, तर तसं करायला नको. तर व्हीलचेअर घेऊन आला तरी चालेल, पण त्यालाही प्रार्थनेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. शाळेचा प्रत्येक कार्यक्रम करताना अपंगांना किंवा इतरांना मागे न टाकता सर्वजण सहभागी होऊ शकतील अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेमध्ये राबवले गेले पाहिजे. चौथं म्हणजे विशिष्ट गरजा असलेल्या मुलांची गरज लक्षात घेऊन सामान्य मुलांमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा. तर त्या मुलांना वेगळं ठेवायचं नाही, वेगळी वागणूक द्यायची नाही, आपल्याला भेदभाव नष्ट करणं हाच आपला हेतू आहे. आणि म्हणून सामान्य मुलांमध्ये हे मुलं जास्तीत जास्त समरस होऊ शकतील असं वातावरण निर्माण केलं गेलं पाहिजे. आणि पाचवा मुद्दा, समावेशक शिक्षण पद्धतीने शालेय कामकाज झाल्यास शिक्षण प्रक्रिया प्रभावी होण्यास मदत होईल. तर या प्रकारे समावेशक शिक्षणाची प्रक्रिया ही राबवली गेली पाहिजे. मग समावेशक शिक्षणामध्ये आपण हे पाहिलं की सामान्य मुलं आणि विशेष गरजा असणारी मुलं यांचं एकत्रित शिक्षण होतं. मग जर प्रत्येक शाळेमध्ये विशेष गरजा असणारे विद्यार्थी येत असतील तर मग यासाठी शाळा कशा झाल्या पाहिजे, तर एक म्हणजे अडथळा विरहित वातावरण असलं पाहिजे, की त्यांना अडथळा यायला नको कोणाचा. आपण आधी जे उदाहरण पाहिलं की शाळा आहे म्हणजे तिथे रॅम असलाच पाहिजे, व्हीलचेअर असलीच पाहिजे, लायब्ररीमध्ये भिंग असला पाहिजे. तर या प्रकारे अडथळा विरहित वातावरण असलं पाहिजे. रिसोर्स रूमची उपलब्ध असली पाहिजे, की काही शैक्षणिक साधनं उपकरणं हे शाळेमध्ये उपलब्ध असले पाहिजे. सर्व प्रकारच्या मुलांना सोयीची वर्गरचना असली पाहिजे. सर्व प्रकारच्या सौम्य व मध्यम स्वरूपाचे अपंगत्व असणाऱ्या मुलांसाठी प्रशिक्षित शिक्षक असले पाहिजे. ज्यांचं तीव्र स्वरूपाचं अपंगत्व असतं तर ते विद्यार्थी विशेष शाळेमध्ये जातात आणि सौम्य आणि मध्यम स्वरूपाचं अपंगत्व असणारे विद्यार्थी हे सामान्य शाळेमध्ये येतात. म्हणून या ठिकाणी आपण हा विचार केलेला आहे की असे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं अपंगत्व सौम्य आणि मध्यम स्वरूपाचं आहे तर त्या मुलांच्या गरजा जाणून घेण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक असले पाहिजे. आणि BEdच्या कोर्समध्ये समावेशक शिक्षण येण्याचा हाही एक उद्देश आहे की तुम्ही ज्याही शाळेमध्ये नोकरीला जाल तर त्या ठिकाणी असे विशेष गरजा असणारे विद्यार्थी असतील आणि त्यांच्या गरजा कोणत्या आहेत, त्या कशा जाणून घ्यायच्या, ते का गरजेचं आहे हे समजून घेण्यासाठीच हा विषय अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि विशेष परीक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध
या ठिकाणी झालं पाहिजे. या प्रकारे समावेशक शिक्षणामध्ये शाळेची रचना असली पाहिजे. अशा प्रकारे आपण समावेशक शिक्षण ही संकल्पना समजून घेतली.